नमस्कार. आजच्या भागामध्ये आपण बघूया. इथे आता दुकानदार म्हणत असतो, "कोण आहे हा राया? मी नाही ओळखत या रायाला." तेव्हा रायाची माणसं म्हणत असतात, "कोण राया? ढगफुटीसारखा पडणारा पाऊस म्हणजे माझा राया. मर्दानी छातीचा ताज म्हणजे माझा राया. कळलं का तुला? आता तू इथे आल्यानंतर तुला कळेलच की माझा राया कोण आहे ते." तेव्हा इथे राया आता स्वतः तयार होत असतो जत्रेमध्ये येण्यासाठी. तर इथे उमा म्हणत असते, "हे काय? दुकानाला माझं नाव का दिलंय? माझं नाव दुकानाला दिले म्हणजे झालं आता कल्याण." तेव्हा इथे नाना म्हणत असतात, "अगं तुझं दुकान आहे ना, तू या दुकानाची मालकीण आहेस, मग तुझं नाव देणार नाही तर कुणाचं देणार? शेजारणीचं देणार का? तुझं नाव दिलंय ते राहू दे तुझंच नाव." तेव्हा इथे आता मंजिरी म्हणत असते, "जीजी अगं मीच सांगितले नानांना तुझं नाव द्यायला दुकानाला. तू घरची लक्ष्मी आहेस ना, आणि लक्ष्मीचं नाव दिलं ना दुकानाला तर आपलं स्टॉल बघ कसं आता चालेल ते. तू फक्त ये, इथे मालकिनीसारखी बस आणि पैसे मोज." तेव्हा उमा म्हणते, "आधी चादरी विकल्या तर जाऊ दे, मग मालकिनीसारखी बसून तिथे पैसे मोजते." तेव्हा इथे आता नारळ उजवायला सांगितला जातो. तेव्हा मंजिरी म्हणते, "मी कशाला नाना? आई आहे ना. जीजी तू नारळ उजव बरं." तेव्हा इथे जीजी म्हणत असते, "अगं आमची पहिलीसुद्धा तू आणि शेवटसुद्धा तू. त्याच्यामुळे आता तू हा नारळ उजवायचा आहे. तुझ्या हातून जर आपल्या दुकानाची सुरुवात झाली तर भरभराटच होणार आहे. त्याच्यामुळे तुझ्या हातूनच नारळ उजवला जाईल." तेव्हा नाना म्हणत असतात, "आता नारळ हातामध्ये घ्यायचं आणि म्हणायचं की सगळं काही व्यवस्थित होऊ दे, चांगलं दुकान चालू दे आणि देवाचं नावसुद्धा घेऊ दे." तेव्हा इथे आता विठू माऊलीचं नाव घेतलं जातं आणि आता दुकानाला सुरुवात केली जाते. स्टॉल चालवण्यासाठी सुरुवात केली जाते. तेवढ्यातच आता विठू माऊलीची पालखीसुद्धा तिथे येते. तेव्हा तिथे राया आलेला असतो. राया त्याच्या गाडीवरून खूपच जास्त रुबाबात उतरलेला असतो आणि तो आता तिथे विठू माऊलीची पालखी आल्यानंतर तो आशीर्वादसुद्धा घेतो. तेव्हा इथे रायाची माणसं म्हणत असतात, ती फलटण म्हणत असतात की "बघ आता आला राया, आता नाही माफी, आता तुझी फक्त कुस्ती." तेव्हा इथे आता राया येऊन त्याला मारणार असतो हे त्याला माहितीच असतं. तेव्हा इथे राया म्हणतो, "काय रे ये, मी तुझ्याकडे कर मागितला तर तू द्यायला नकार केलास का? इथे लूटमारी चालू आहे ती तुला दिसत नाही का?" तेव्हा राया म्हणत असतो की "आई बाई गाई समोर आली की आपण हात जोडतो, पण जर तुझ्यासारखा टोणगा माझ्या समोर आला ना तर आम्ही फक्त त्याला धुतो." ह्या रानटी जनावराला राया म्हणतात. "राया कळलं ना? त्याच्यामुळे तुझ्याकडे जे कर मागितलाय तो द्यायला तू का बरं नकार दिलास?" तेव्हा इकडे तो माणूस म्हणतो, "ही लूटमारी आहे." तेव्हा राया म्हणतो, "काय ही लूटमारी आहे का? आणि तू करतोयस ती काय? ये इकडे ये, माझ्याबरोबर ये." तेव्हा इथे राया त्या माणसाला आता मारतसुद्धा असतो आणि त्याला विचारत असतो की "आता सांग बरं, ही गाडी 100 रुपयाची 150 रुपयाला विकतो. हा भावला हा आहे 50 रुपयाचा, तू 100 रुपयाला विकतो. आणि ह्या अशा कितीतरी बऱ्याच वस्तू आहे ज्या कमी किमतीच्या असूनसुद्धा तुम्ही जास्तीमध्ये विकता ना. ही गाडी कितीची आहे? 100 रुपयाची, 250ला देतोस ना." तेव्हा इथे राया आता त्याला बेदम मारतो आणि म्हणतो की "ही लूटमारी नाही आहे का? आणि आम्ही थोडासा टॅक्स काय तुमच्याकडे मागितला तर तुम्हाला लगेच ती लूटमारी वाटायला लागते." तेव्हा इथे मंजिरी येते आणि म्हणते की "हे काय आहे? ही तर दमदाटी आहे." तेव्हा इथे तिचा भाऊ म्हणत असतो, "ताई तू गप्प बस, तू काही बोलू नकोस. तुला नाही माहिती हा राया भाऊ आहे, हा इकडचा भाई आहे. जर ह्याला कळलं ना तर हा आपल्या स्टॉलवर सुद्धा येईल. तेव्हा जे काही चाललंय ते त्यांचं चालू दे. आता काही तू याला सोडत नाही." तेव्हा राया म्हणत असतो, "ही लूटमारी तुम्ही करू शकता तर आम्ही थोडीफार नाही का करू शकत?" तेव्हा इथे आता माया म्हणत असते, "अरे किती हॉट आहे हा." तर तिला आता राया खूपच जास्त आवडलेला असतो. तर इथे मंजिरीचा भाऊ म्हणत असतो, "ताई याच्यासमोर काही बोलू नकोस. अगं हा इकडचा भाई आहे." तेव्हा मंजिरी म्हणते, हा कसला भाई आहे इथला साहिल? अरे हा गुंड आहे गुंड. इथला फक्त एकच माझा भाई, तो म्हणजे माझा राया, माझा विठू माऊली." तेव्हा इकडे आता मंजिरीला रायाच्या या वागण्याचा खूप राग आलेला असतो. तिला असं वाटत असतं की त्याची ती जी काही चालली ती गुंड प्रवृत्ती आहे, लोकांकडून पैसे उकळण्याची जी पद्धत आहे ती गुंड मवाल्यांची आहे. तेव्हा ती म्हणते ही गुंडगिरी इथे खपून घेतली जाणार नाही. तेव्हा तिचा भाऊ म्हणतो की "ताई तू इथे काही बोलू नकोस, तू प्लीज चल माझ्याबरोबर." तेव्हा राया म्हणत असतो की "हे बघ बाळा, या लोकांनी आहे ना जर आपल्याला झुकवण्याचा प्रयत्न केला ना तर आपण झुकायचं नाही, ते आपण मस्तीमध्ये घ्यायचं. आणि जे खेळणं त्या दुकानदारांनी फेकून दिलेलं असतं त्या मुलीकडे, ते खेळणं आता राया पायाने उडवून लावतो आणि त्या मुलीला पैसे देतो आणि म्हणतं की "तुला जे खेळणं हवं आहे ना ते तू याच्यातून घेऊ शकतेस." तेव्हा इथे ती मुलगीसुद्धा खूपच जास्त मस्तीमध्ये म्हणते, "हे घ्या पैसे आणि द्या त्याच्यामध्ये खेळणं." तेव्हा राया म्हणत असतो की "असंच वागायचं या लोकांबरोबर." तेव्हा ती मुलगी त्याला थँक्यू म्हणते. तेव्हा रायाला थँक्यू शब्द ऐकून खूपच जास्त छान वाटतो आणि तो त्या मुलीबरोबर खूपच जास्त व्यवस्थित बोलत असतो. तेव्हा राया आपल्या माणसांना
काम समजावून तिथून जाणारच तेवढ्यातच आता मंजिरीची ओढणी त्याच्या चेहऱ्यावरती येते आणि राया आणि मंजिरी दोघं जण आता खाली पडतात. तेव्हा माया बघते आणि म्हणते की मम्मीला हे कारस्थान दाखवायलाच हवंय. तेव्हा मंजिरी उठते आणि म्हणते काय आहे, तुला बघून चालता येत नाही का, डोळे फुटलेत का तुझे? तेव्हा राया म्हणतो हे मी तुला सुद्धा बोलू शकतो ना, एकतर तू मला धडकली, तुझी ओढणी माझ्या चेहऱ्यावरती आली, उलट तूच माझ्यावरती पडलीस सुद्धा आणि डबल मलाच बोलतेस का तू? तेव्हा मंजिरी म्हणते मी कशाला तुझ्या अंगावरती येऊ, मला काय हौस नाही आहे, तुझ्या अंगावरती येण्यापेक्षा मी खड्ड्यात पडले असते. तेव्हा इथे राया म्हणतो मी तुला आमंत्रण दिलं नव्हतं. तेव्हा मंजिरी म्हणते आता मला काय माहिती माझ्यासमोर एवढा धोंडा येईल तो. तेव्हा इकडे आता दगड धोंडा बोलल्यानंतर रायाला खूपच जास्त राग येतो. तेवढ्यातच साहिल तिथे येतो आणि म्हणत असतो ताई चल बरं तू माझ्याबरोबर चल. तेव्हा मंजिरी म्हणते तू मलाच का बोलतोयस, त्याला सुद्धा बोल ना. तेव्हा इकडे साहिल त्याला सॉरी म्हणतो आणि मंजिरीला घेऊन तिथून निघून जातो. तेव्हा इकडे माया म्हणत असते ही तर या रायाच्या गळ्यातच पडली, मम्मीला सगळं सांगायला पाहिजे. तेव्हा ती म्हणते मम्मी अगं कुठे होतीस तू? तेव्हा इथे मामी म्हणत असते अगं कुठे म्हणजे तुम्ही सगळेजण मला तिथेच ठेवून आलात ना. तेव्हा इथे ती म्हणत असते काय झालं काय? तेव्हा माया म्हणते अगं इथे खूप मोठा गेम झाला होता आणि घडलेला प्रकार आता सगळ्या ती त्या मम्मीला सांगते. तेव्हा तिची मम्मी म्हणते की आपण एक काम करूया ना, हा संपलेला पिक्चर आपण पुन्हा सुरू करूया, मला पिक्चर खूप आवडलाय. तेव्हा इकडे आता सुमन दिसते. सुमन दिसल्यानंतर उमा म्हणत असते की मी आलेच, मला जरा सुमन बरोबर बोलायचं आहे. तर इकडे आता रायाची सगळी मित्रमंडळी तिथे बसलेली असते आणि तेवढ्यातच तिथे आता मामी येते आणि म्हणत असते काय रे स्टॉलला बरबाद केलं नाही का, स्टॉल चालू आहे तिकडे. तेव्हा इकडे त्याचे मित्र म्हणतात मग काय करायचं, स्टॉलला डोक्यावर घेऊन नाचायचं आता. तेव्हा इथे मामी म्हणते अरे काय तुम्ही मित्र, त्या रायाचा एवढा अपमान केला त्या मंजिरीने, तरीसुद्धा चादरीचा स्टॉल तिकडे चालू आहे, उद्ध्वस्त करायचा ना, मी जर तुमच्या जागी असती तर कधीच केला असता. तेव्हा ती माणसं म्हणतात नाही नाही राया दादाला ते आवडणार नाही. तेव्हा ती म्हणते दुकान उद्ध्वस्त झालेलं आवडणार नाही, पण ग्राहकांना तर तुम्ही पाठवू शकता ना परत. तेव्हा इकडे आता उमा येते आणि ती विचारत असते सुमन तू माझ्या मुलीसाठी स्थळं बघतेस ना. तेव्हा सुमन म्हणते अगं तुझ्या मुलीला लग्न करायचं नाही आहे, तिला आई वडील सुटतायत का? तेव्हा उमा म्हणते अगं ती तोंडाने कशी बोलेल मला लग्न करायचं आहे, तू एखादं स्थळ बघ बरं. तेव्हा सुमन म्हणते कसा मुलगा हवाय तुला? तेव्हा उमा आता रायाकडे बोट दाखवते आणि म्हणते की अगदी तसा, लहान मुलांपासून ते मोठ्यापर्यंत सगळ्यांची रिस्पेक्ट करणारा, आदर करणारा, माझ्या मुलीला शोभेल असा मुलगा हवाय मला. तेव्हा इकडे सुमन म्हणते अगं तो माणसांना दया माया करणारा नाही आहे, तर माणसांचा जीव घेणारा मुलगा आहे. अगं तो इथला भाई आहे भाई, त्याचं नाव आहे राया. तो इथे आता उमा लगेचच म्हणते नाही नाही बाई, माझ्या मुलीसाठी मला असं स्थळ नको आहे, माझं डोकं ठिकाणावर नाही आहे का, अशा मुलाचा विचार का आला माझ्या मनामध्ये माझ्या मुलीसाठी, असं उमा म्हणते. आणि ती म्हणते की माझ्या मुलीसाठी मला अगदी राजबिंडा मुलगा हवा आहे. तेव्हा इथे ती म्हणते की 2 स्थळं आहेत, ती मी नक्की तुला सांगेन. तेव्हा इथे रायाला आता त्याच्या अण्णाचा फोन आलेला असतो आणि तो म्हणतो की अण्णा फेट्याचा मान तुम्हाला मिळणार, काही काळजी करू नका, फेट्याचा मान हा फक्त तुमचाच, फक्त तयारीत राहा. तर इकडे आता चादरी खूपच जास्त विकल्या जात असतात, माणसं येऊन चादरी विकत असतात. तर इथे आता प्लॅनिंग केलेलं असतं की यांच्या चादरी ह्या परत गेल्या पाहिजेत, काही एकी चादर यांची विकली गेली नाही पाहिजे. तेव्हा इथे चादर फाटली आहे, तिला डाग लागलेत असं बोललं जातं आणि पैसे परत मागितले जातात. तेव्हा इथे नाना म्हणत असतात की मी तुम्हाला दुसऱ्या चादरी बदलून देतो. तरीसुद्धा ते म्हणत असतात हे माणसांनो इथे चादरी खरेदी करू नका, इथे चांगल्या चादरी मिळत नाही आहेत, तुम्ही जा बरं इथून. तेव्हा मंजिरी म्हणत असते असं काय करताय तुम्ही, तुम्ही का त्यांना तसं सांगताय, चादरी चांगल्या आहेत आमच्या. तेव्हा इथे आता पैसे परत मागितल्यानंतर मंजिरीला फारच वाईट वाटतं, एवढे कमावलेले पैसे आता परत द्यायला लागत असतात. तेव्हा इथे सगळ्यांचे पैसे परत केल्यानंतर सगळा डब्बा पैशांचा खाली होतो. तेव्हा तिला आठवतं ज्या माणसाकडून पैसे घेतलेले असतात तो माणूस म्हणालेला असतो की जर आज संध्याकाळपर्यंत 80,000 रुपये परत केले नाही तर मी या नानाला उचलून घेऊन जाईन म्हणून. तेव्हा इथे आता मंजिरी म्हणत असते आता काय करू, नानांना तो माणूस उचलून घेऊन जाईल. तर पुढील भागामध्ये आपण बघूया इथे आता शर्यती लावलेल्या असतात. तेव्हा त्या शर्यतीमध्ये आता मंजिरीने सुद्धा भाग घेतलेला असतो. तेव्हा इथे गाडी चालवत असताना तो एक गाडीचा चाक आता खड्ड्यामध्ये खचतो. तेव्हा राया म्हणतो की कासऱ्याला ढील दे आणि गचका दे, म्हणजे बघ चाक कसं बाहेर पडतो ते. तेव्हा इथे तो मदत करतो आता चाक बाहेर काढण्यासाठी. तेव्हा इथे मंजिरी आता जोरदार गाडी चालवत असते आणि सगळ्यांच्या पुढे जाण्याचा प्रयत्न करत असते.